टीम बेलपाडा आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. पहिल्या 2 षटकांचा पॉवर प्ले असेल, घमासान युद्ध पाहायला मिळेल, कारण ही दोन्ही टीम सोबत सराव करतायत. एकमेकांच्या विकनेसेस एकमेकांच्या स्ट्रेंथ माहिती आहेत आणि स्ट्रेंथवर काम केलं जाईल, विकनेसेसवर बोट ठेवलं जाईल आणि खऱ्या अर्थानं रोमांचक सामना पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षकांना. वन्स अगेन सेकंड राऊंड मॅच, दुसऱ्या फेरीचा सामना आहे. एका बाजूला देवगाव टायगर्स, विपक्षात टीम जय हनुमान बेलपाडा. राहुल सोमने वर्सेस दौलत तुपे. ओके चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. मैदानामध्ये पुन्हा एक चांगलं युद्ध, चांगलं द्वंद्व रंगेल. एका बाजूला देवगाव, दुसरीकडे बेलपाडा. राहुल सोमने ॲज युजल ओपनिंग ओव्हर घेऊन येईल, पहिलं षटक घेऊन येतोय आणि कुणाल राव पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर गिरकी घेत राहुल सोमनेची फिरकी घेण्याचा प्रयत्न झालाय कुणाल रावच्या माध्यमातून, पण जिंकलाय या ठिकाणी राहुल सोमने. पहिल्या चेंडूचे द्वंद्व पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूला सीमारेषा दाखवायचा प्रयत्न होता, मात्र तो मिस झालाय. कुणाल राव पुन्हा एकदा सज्ज आहे बॅटिंग ट्रॅकवर. ओहो, यावेळी चेंडू निघून चाललाय, हवाई सफर, सिक्सर. 6 धावा. कुणाल राव आपली मागची इनिंग सुरू करतोय. कुणाल रावने तर सुरुवात केली आहे. प्रश्न होता, उत्तर दिलाय. यावेळी बॅटच्या अतिशय जवळून ट्रॅव्हल झालाय चेंडू. राहुल सोमनेनं कमबॅक केलाय. .6 पहिले 3 चेंडू पाहिले तर 6 धावा कुणाल रावच्या बॅट मधून. कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी राहुल सोमनेनं आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय आणि कुणाला देखील थांबवलं. पुढचा चेंडू, वर स्ट्रोक, स्विच इट आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. क्या बात है कुणाल राव. कुणाल मात्र जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी. मागच्या 74 धावा कंटिन्यू करत असताना मला वाटतं कुणाल बल्लेबाजी जबरदस्त. आणखी एक राहुल सोमनेचं स्वागत करत असताना त्याच्या षटकातला हा 3रा षटकार. षटक संपलाय. 18 धावा. .6 18 धावा. त्याही ना सिंगल ना डबल, फक्त षटकारांची भाषा. अनिकेत सोमने ब्रदर्स नॉट अनदर्स. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दौलत तुपे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील.
ज्यांच्या अंडर गायडन्स ही संपूर्ण टीम घडती आहे, खेळती आहे. अंडर 25 प्लेयर्स त्यांच्या मार्गदर्शनात खेळतायत. ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स होतोय लाजवाब. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर कट केलाय, दौलत तुपे यांच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. जर मागचा सामना आठवत असेल ना मित्रांनो, तर दौलत तुपे त्यावेळी पण पहिल्या षटकात एकही चेंडू खेळला नव्हता आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं केली होती. दौलत तुपे जबरदस्त जबरदस्त. साथ कशी मिळावी, ओपनिंग पेअर कशी असावी, तर ओपनिंग पेअर ही अटॅकिंग असेल तर एकानं अटॅक करत असताना दुसऱ्यानं शांत राहावं. मात्र दौलत तुपे शांत राहणार नाहीयेत. 22 धावा धावफलकावर. 1.1 ओव्हरचा खेळ झालाय. 7 चेंडू आणि तब्बल 300च्या स्ट्राईक रेटनं 22 धावा. अनिकेत 2 दौलत. खरं तर दौलत हे नाव घेत असताना आपली सगळी क्रिकेटची दौलत आपल्या या अंडर 25 प्रदान करत असताना ते नॉलेज, ते ज्ञान, तो अनुभव देत असताना टीम घडवतायत. नेक्स्ट बॉल कट केलाय, चेंडू चाललाय, चेंडू कव्हरच्या दिशेनं बॅक टू बॅक. दुसरा चौकार. मागच्या षटकात मागच्या सामन्यात असंच झालं होतं. 2 लगातार चौकार ठोकले होते त्या ठिकाणी दौलत तुपेनं, त्यानंतर बाद झाले होते. पाहूया काय घडतं या ठिकाणी. 2 मध्ये 2 चौकार आलेत. तिसरा येईल का, हॅट्रिक येईल का चौकारांची? काही षटकारांची हॅट्रिक पाहिली आम्ही, सलग 4 चौकार पाहिले, 4 षटकार पाहिले कुणाल रावच्या बॅट मधून. खरं तर कुणाल राव यानं आजचा दिवस गाजवलाय. अजून ही स्पर्धा पहिलाच दिवस आहे. कट केलाय, चेंडूला चाललाय, चेंडू वेगानं सीमा रेषेकडे. 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्यात. प्रेशर दडपण टाकलं फलंदाजावर. 28 धावा, 28 रन्स. या षटकामध्ये 3 चेंडूत आल्यात 10. मागच्या षटकातल्या 18. 28 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता आणि एज लागली आहे. मागच्या सामन्याचीच पुनरावृत्ती होते आणि ही एज घेऊन चेंडू गेलाय. विकेट किपर त्या ठिकाणी महेशच्या हातामध्ये. महेश हरड हा झेल सोडणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे हा झेल कोणाचा आहे. आणि दौलत तुपे 10 धावांचं योगदान देत पुन्हा एकदा माघारी आलेत. संजयजी, आपण हे षटक संपलं की मैदानाबाहेर या. वर्मा सर रेडी आहेत. यानंतर षटक संपल्यावर म्हटलं ओके. या वर्मा सरांची एनर्जी खरंच एखाद्या तरुणाला लाजवेल. अगदी सकाळच्या 17 5-5 ओव्हर म्हणजे 10-10 षटकं उभं राहायचे आणि त्यानंतर त्या 3 मॅच सलग. जबरदस्त जबरदस्त एनर्जी आहे आणि ते आताही लगेच सज्ज आहेत. हे षटक संपलं की ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. अनिकेतनं मात्र महत्वपूर्ण गडी बाद करत असताना दौलत तुपेनं पाठवलंय डगआउट मध्ये. नेक्स्ट बॅटर विशाल तुपे. कुणाल राव, विशाल तुपे नवोदित खेळाडू आहेत. काय घडवलंय त्यांना, जबरदस्त खेळ पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल कट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सागर त्या ठिकाणी दाखवून देतोय की हा झेल कॅरी झालाय. या प्रकारच्या हाफ चान्सेस कन्वर्ट केल्या जाऊ शकतात. वर्मा सर काय जबरदस्त झेल पकडलाय. आधी वाटलं होतं तो पोहोचतो की नाही, मात्र लास्ट मोमेंटला चेंडू खाली हात येतोय आणि हा झेल कॅरी केला जातोय. त्याचे टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. चांगला झेल पकडलाय. कारण क्रिकेट खेळत असताना चांगल्या खेळाचं, त्या चांगल्या प्रदर्शनासाठी नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश तुपे. विशाल रिप्लेस्ड दिनेश.
आणि तो आराम देण्याचं काम केलं. जबरदस्त आयोजन, नियोजन, संकल्पना देखील इतकी चांगली आणि मैदान ज्या पद्धतीनं सजवलंय तर कोणालाही या ठिकाणी येऊन खेळण्याचा मोह व्हावा असंच हे मैदान जबरदस्त सजवलं गेलंय. आणि निमित्त आहे आमदार चषक मुरबाड 2025. 2 षटकं संपलीत. धावफलकावर 28, 14च्या सरासरीनं 14ची सरासरी राहिली तर 70 धाबा धावफलकावर येऊ शकतील की ज्या थोड्या जड ठरू शकतील. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. सारिका हॉटेल एंडनं. गोलंदाज महेश. काय घडलंय, काय बिघडलंय काय. मग तो त्या ठिकाणी संघर्ष करत होता. नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर दिनेश. निर्धाव चेंडू. विकेट गेल्यानंतर जे दडपण येतो ना मित्रांनो, तोच हा दडपण पाहायला मिळतो. हो, यावेळी चूक केली आहे, मला वाटतं गोलंदाजानं चूक केली आहे. इट्स अ वाईड. अवांतरची धाव त्या ठिकाणी वर्मा सर सांगतायत. धावफलकावर परिवर्तन. 29 कुणाल. अब ट्रॅकर होता, चांगला संपर्क नाही तर देखील चेंडू गेलाय. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षण. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न थोडासा मिसफील्ड झाल्यानंतर एक धाव आपल्याला अतिरिक्त मिळताना पाहायला मिळते सातत्यानं. चांगला फटका सजवला पुन्हा एकदा. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा पूर्ण. 2 धावा. प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार चौकार देऊ शकणार नाही. पंचांचा थर्ड अंपायर कॉल येतोय. हाईट चेक केली जाईल चेंडूची. बिमर चेक केला जातोय. त्या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावफलक 33 धावांवर आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी संपर्क चांगला आहे. स्वीट साऊंड. बॅट आणि बॉल यांच्यामधला जो संपर्क आहे हा जबरदस्त संपर्क पाहायला मिळालाय. आणि त्या ठिकाणी 6 धावा कुणाल रावच्या बॅट मधून फक्त षटकार पाहायला मिळत आहेत. 39 धावांवर हे स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलंय. 39 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. देवगाव टायगर्स. सुरुवात फ्लाइंग दिली होती कुणाल रावनं, मात्र दौलत तुपे आणि त्यांच्या पाठोपाठ विशालही माघारी परतला आणि थोडस दडपण त्या ठिकाणी कुणाल राव आणि दिनेश. चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र
कॅच कॅरी केले. 1 बाउन्स न चेंडूला थांबवलं गेलं. 2 धावा आणि आणखी एक मिळू शकते. मला वाटतं कुठेतरी मिसफिल्ड होती. 3 धावा जिथे 1 होती तिथे मिळाल्या 3 आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. अवांतर चेंडू फेकला गेला होता त्याच्यामुळेच मला वाटतं अवांतर चेंडू देखील कधी कधी महागडा ठरत असतो आणि म्हणून शिस्तबद्ध मारा करणं गरजेचं आहे. कुणाल राव जणू काही फायर घेऊन येतोय. काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात चेंडू अंगावर घेतलाय आणि डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांती धावफलकावर 42 14च्या सरासरीनं 42 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. देवगाव टायगर्स दुसऱ्या फेरीचा सामना. यापुढील सामना विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षात कोसली संघ खेळताना पाहायला मिळू शकतो. आजचा क्वालिफायर देवगाव टायगर्स. तहान लागते. हे हवा आहे ना या हवेनं तहान लावली आहे पण नियोजन कुठेतरी चालू आहे. पाणी हा निमित्त असतो मित्रांनो क्रिकेटमध्ये. खरं तर एक मेसेज असतो. तो मेसेज देण्यासाठी पाणी घेऊन गेलं जातं आणि ते दौलत टिपे यांनी देखील एक मेसेज दिलाय आपल्या दोन्ही बॅटर्सला की उर्वरित 2 षटक आहेत. या 2 षटकांमध्ये किमान 60-65 धावांपर्यंत स्कोर कार्ड घेऊन जा. चांगली कॉन्टेस्ट होईल. मग कुणाल राव मागच्या सामन्यात ज्या पद्धतीनं खेळलाय त्या पद्धतीने आता देखील 11 चेंडू आणि 31 धावांची ही जी खेळली आहे ती त्यांनी साकारलेली आहे. मागच्या सामन्यात 11 चेंडू आणि 41 धावा होत्या. आता 11 चेंडू मध्ये 31 आहेत. कुठेतरी तुपे आणि दौलत आणि विशाल यांची जे काही विकेट्स गेल्या बॅक टू बॅक चेंडूंवर मग थोडासा दडपण फील करत असताना पाहूया या षटकात 4थ्या षटकामध्ये काय घडेल का. आणि राहुल सोमने RS राहुल सोमने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सारिका हॉटेल येणं पहिल्या षटकात 18 खर्च केल्या होत्या. या षटकात किती खर्च करतात पाहूया. स्ट्रायकर एंडला कुणाल. ये हुआ ना हाल. राहुल सोमने हैज सेंट इनटू द क्राउड ऑन अ व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूला दर्शक दीर्घेमध्ये डिपॉझिट करत असताना कुणाल राव मात्र प्रत्येक चेंडूला सीमा रेषा दाखवताना पाहायला मिळतो. ही इज प्लेइंग ऑन इंडिव्हिज्युअल 37 जस्ट फ्रॉम 12. 12 चेंडू 37 धावांची ही वादळी खेळी कुणाल राव. क्या बात है. बार बार देखो 1000 बार देखो. खरं तर प्रत्येक चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. कुणाल राव मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. ज्या पद्धतीने खेळतोय. राहुल सोमनेला प्रश्न टाकलाय. आता याआधी राहुल सोमनेने प्रश्न टाकला होता उत्तर मिळालं. आता कुणाल रावनं प्रश्न टाकला. पाहूया काय उत्तर येतं राहुल सोमनेकडून. यावेळी उत्तर येऊ शकतंय. मग ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येस दिस इज द आन्सर दे आर सर्चिंग फॉर. याच प्रश्नाचं उत्तर हवं होतं आणि उत्तर मिळालंय. राहुल सोमनेनं बाद केलंय. कुणाल राव 37 धावांची एक वादळी खेळी खेळत डगआउटच्या दिशेला निघून येतोय. क्या बात आहे. अक्षय टोले पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय टोले द्यावे लागतील चेंडूवर. पहिलाच टोला देण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेला. 4 धावा सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार.
यावेळी चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, एकतर घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा. मला वाटतं अतिशय वेगानं अक्षय टोले, जबरदस्त. 55 धावा धावफलकावर 3 गडी गमावले देवगाव टायगर्स संघाने. 4थं षटक, 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. जितका झालाय तितका शिल्लक आहे. 3 चेंडू शिल्लक. राहुल सोमने कमबॅक केलं. राहुलनं डिरेक्ट हिट गरजेचा होता, मात्र त्या ठिकाणी घाई झाली. प्रवेशद्वारामध्ये जी गाडी उभी आहे ना, प्लीज तिथे लाईट ऑन आहे, प्लीज आपण थोडी बाजूला घ्या. येस, ओके. या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षयने देखील आल्या आल्याच प्रत्येक चेंडूवर प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. तर त्याला माहिती आहे इट्स अ नीड ऑफ द टाइम, काळाची गरज, वेळेची गरज आहे की धाव संख्या कुठेतरी आम्हाला 70-75 पर्यंत घेऊन जावं लागेल. एक चांगली कॉन्टेस्ट होईल, कारण राहुल सोमने यांची टीम, बेलपाडा टीम नक्कीच चेज मास्टर आहे. दडपण थोडं निर्माण झालंय स्ट्रायकर एंडला. हो, सॅक्रिफाईस दिनेशला सॅक्रिफाईस करावं लागेल, कारण दिनेशच्या बॅट मधून जर पाहिलं तर एकही धाव आली नाही. बराच वेळ मैदानात आहे, तो धाव आला नाही. माहिती अक्षयला चेंडू घालवून जमणार नाहीत. जे चेंडू आहेत त्यावर प्रत्येक चेंडूवर आपल्याला चांगला खेळ करावा लागेल, आणि म्हणूनच जर पाहिलं तर सॅक्रिफाय करायला लागला. दादू झुंजारराव, आपण कुठे असाल, आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचे. दादू झुंजारराव, यावेळी चांगला संपर्क आहे. किती चांगला संपर्क आहे, अर्धा डझन धावा देईल इतका चांगला संपर्क त्या ठिकाणी अक्षय टोले चा. खऱ्या अर्थानं एक चांगला टोला आपल्याला पाहायला मिळाला, आणि या टोल्यानं 6 धावा. गेलाय दादू झुंजारराव, आपलं स्वागत आहे. बापरे, व्हॉट ऑफर. देवगाव टायगर संघासाठी ऑफर आहे की देवगाव टायगर संघ जर आजच्या दिवसात क्वालिफाय झाला तर फायनल डे ला तुम्हाला 14 टी-शर्ट दादू यांच्याकडून दिले जातील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दादूसाठी. नेक्स्ट बॉल, सुमित. यावेळी आधी टोले, अक्षय टोले, AA, दोघे भाऊ मैदानामध्ये आपल्या देवगाव संघासाठी, टायगर साठी टी आलेत. टोले, अंतिम षटक सुरू होईल. सुमित गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटकाला होईल सुरुवात. नेक्स्ट बॉल. दुरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केलंय. वर्मा सरांनी ऐकली अपील. येस, इट इज वाईट. अभंतरची धाव ऑफस्टिकला सोडून दूर निघून जाणारा हा बॉल दंडित केलाय. वाईट बॉल. धाव फलकावर थोडं परिवर्तन. 63 रन्स, 63 धावा. अक्षय आणि आधी. एज, दॅट्स एज कंप्लीट. फिंगर गोज अप and one more wicket down for देवगाव टायगर्स. आणखी गडी बाद. टीम देवगाव टायगर्सला धक्का दिला जातो. 5वा धक्का. मला वाटतं आधी बॅक टू द पॅव्हिलियन. ऋषी टोले. टोले ब्रदर्स सध्या तरी चार्ज करतायत या मैदानावर, कारण तुपे ब्रदर्स डगआउट मध्ये बसलेत.
आणि टोले ब्रदर्स, टी फॉर टोले, टी फॉर तुपे आणि टी फॉर टायगर्स. टायगर्स टीम खेळतीये. अंतिम षटक सुमित हाताळतोय, जबरदस्त हाताळतोय. यावेळी मात्र संपर्क किती चांगला आहे पाहावा लागेल. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल केलाय धरणीला दान, झालंय जीवनदान. आणि या जीवनदानानं 3 धावा, 3 धावा या जीवनदानानं जिथे विकेट होती तिथे मिळाल्या 3 आणि या 3 धावांनी धावपळक जाऊन पोहोचलाय. 66, 66 लॉस ऑफ 5 विकेट्स. 66 धावा, एक हेल्दी स्कोर कार्ड तयार केले टायगर्स टीमनं. नेक्स्ट 2 बॉल्स. शेवटचे 2 चेंडू कसे फेकले जातील. सॉरी 2 वाईट टाकलेत वाटतं. 1 वाईट आहे, 1 विकेट आहे. ओ माय गुडनेस, ओ माय गॉड. 4 रन्स. चौकार तर गेलाय. पाहूया पुढे काय. येस, रिव्ह्यू हाईट चेक केली जाईल. ये तो होना ही था. समोर टोले ब्रदर्स प्रत्येक चेंडूवर टोला द्यायला तयार आहेत. सुमितनं त्या ठिकाणी चूक केली का पाहावं लागेल. आणि जर झाली असेल, अमोल सर 1 मिनिट, डिसिजन. हाईट चेक केली जाते. इट्स अ नो बॉल. नो +4. पंजा उघडलाय टीम देवगाव संघासाठी. फ्री हिट. किती फायदे आहेत बघा ना. एकतर चौकार मिळालाय, एकतर नो आहे, त्यावर 1 असे 5 आणि पुढे आलाय फ्री हिट. यावर जर 6 आल्या तर मग होतील एकूण 11. नेक्स्ट बॉल. टॅप केलाय चेंडूला, चाललाय लॉंग ऑन रिझर्व. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत, थांबतायत. हो हो हो, काय घडलंय, काय बिघडलंय. मी म्हणतो 2 मिळतील. टीम बेलपाडा संघाचा विचार केला तर पुन्हा एकदा फोकस करावं लागेल मित्रांनो. क्षेत्ररक्षण अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही जितक्या धावा बॅटनं करू शकता, निम्म्या धावा तुम्ही क्षेत्ररक्षण वाचवू शकता. आता विकेट होती, 1 एक्स्ट्राची धावा पण त्या ठिकाणी बहाल केली आहे. 73 धावा. अंतिम 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मागच्या सामन्यात 95 धावा स्कोर बोर्डवर लावल्या होत्या. या सामन्यातही जर 3 षटकार आले तर ते पण तिथेच जातील. 3 षटकार मारतील अशी परिस्थिती तरी या क्षणाला दिसत नाहीये. कारण बॅटचा फ्लो जर तुम्ही पाहिला ना अक्षयचा, तर तो जरा वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याच्यामुळे तो षटकार, आताचा मगाचा चेंडू षटकार टोकू शकला असते. बॅटचे स्विंग जर वर झाली असते, टॅप झाला चेंडू आणि जर तुम्ही मिड विकेटला तर तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या अक्षयला. जर तर नो मीन. पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी. येस, फिंगर गोज अप. विकेटचं पतन. अंतिम चेंडू आहे दुसऱ्या फेरीचा. पहिला सामना, पहिलं इनिंग, अंतिम चेंडू अक्षय टोलेसाठी. मला वाटतं हा चेंडू अतिशय बाहेरून ट्रॅव्हल झालाय. ऑफस्टिकला सोडून हा चेंडू निघून चाललाय. वाईटचा त्या ठिकाणी सिग्नल येतोय. धावफलक जाऊन पोहोचतंय 74. 74 धावा. स्कोर कार्ड दोन्ही वेळा हेल्दी होताना पाहिलंय. लास्ट बॉल नो आहे का. पहिल्यांदा आपलं पाहावं पंच काय म्हणतायत. काय झालं
What's the decision umpires? No ball. Plus 4 मिळतील 5. 2 बिमर झालेत मित्रांनो. एक शेवटच्या चेंडूसाठी गोलंदाज शोधावा लागेल. तोही असेल फ्री हिट. $79 रन्स. निलेश लास्ट बॉल टू गो. 1 टू गो. अक्षय टोलेनं षटकारने टोकला पण गोलंदाजानं 5 धावा दिल्या. चला थोडी घाई करा टीम बेलपाडा. फ्री हिट. या ठिकाणी एक सिंगल आली. षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये 80 धावा टीम देवगाव टायगर्स आणि 80 धावांचं 81 धावांचं लक्ष दिलंय. पुन्हा एकदा कुणाल राव चमकला. अक्षयनं 9 चेंडू 16. जबरदस्त फलंदाजी. 81 धावांचं लक्ष आहे टीम बेलपाडा संघाला. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल ते पाहूया आपण. आमचे साथी समालोचक कैलास शेलवले सर यांच्या सुमधुर आवाजामध्ये. षटका आणि 5 षटकांच्या अखेरीस टार्गेट सेट केलंय. 30 चेंडू 48 ची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघासाठी. प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये धावा ठोकल्या 80 आणि 81 धावांचं आव्हान ठेवलं जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघासाठी. ते आव्हान सर करण्यासाठी मैदानात जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाकडून सलामीर दाखल झालेत. रोहित हरड
आणि त्यांच्या सोबतीला अनिकेत सोमने. नक्कीच विचार केला तर दोनही संघ मुरबाड तालुक्यामध्ये मातब्बर आहेत, एकमेकांच्या विरोधात चांगलं खेळतात, चांगल्या स्किल्स दोनही संघांच्या एकमेकांना विरोधात माहिती आहेत. सामना बघायला मजा येईल नो डाऊट. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर देवगाव टायगर्स क्रिकेट संघाकडून प्रथमेश यांना फाईट करतील सलामीवीर रोहित. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पंचांकडे अपील आहे परंतु या अपीलवर कोणतंही उत्तर नाहीये. पंचांचा पहिला चेंडू आला निर्धाव. सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज प्रथमेश यांच्या माध्यमातून, परंतु मोठे फटके खेळण्याची जबाबदारी असेल फलंदाज रोहित आणि अनिकेत यांच्यावर. यावेळेस जबाबदारी आहे, जबाबदारीचं सोनं नक्कीच केलंय. चेंडू लॉंग ऑन सीमा रेखा पार. विचार केला तर पलटवार पाहायला मिळत आहे फलंदाज रोहित यांचं. पहिला चेंडू निर्धावाला, त्याचप्रमाणे दुसऱ्या चेंडूवर आक्रमण चढवलं जात आहे प्रथमेश यांच्यावर. पाहायला मिळत आहे रोहित यांचं षटकाराच्या साहाय्याने संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज प्रथमेश यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, निर्धावची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला पहिल्या षटकामध्ये. विचार केला तर उर्वरित 3 चेंडू शिल्लक. फलंदाज रोहित आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रथमेश. यावेळेस बॅकफुटवर गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आणि विकेट. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. नक्कीच मोठं आशेचं किरण बेलपाडा संघाचं डगआउटचं जागा घेत असताना रोहित माघारी परतले. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश यांची. षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. रोहित यांनी मैदानाची साठ सोडली, त्याचप्रमाणे खेळपट्टीवर खेळण्यासाठी दाखल झालेत सुमित. 2 चेंडू शिल्लक. प्रथमेश टू सुमित. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 1-7 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील टीम देवगाव टायगर्स आणि त्याच्या विपक्ष जय हनुमान बेलपाडा असे हे 2 मातब्बर संघ. लक्ष खूप मोठं आहे, लक्ष छोटं नाहीये. 81 धावांचं मोठं आव्हान आहे टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ. शेवटचा चेंडू प्रथमेश टू अनिकेत. स्लोवर चेंडू हवेमध्ये आहे परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल एका षटकाच्या अंती 1-8 या आकड्यावर
एक षटक झाले संपन्न. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-8 या आकड्यावर विचार केला तर खूप मोठं आव्हान आहे. अजूनही 24 चेंडू आणि तब्बल 73 धावेंची अजूनही विचार केला तर गरज आहे टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ पुढचं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत आदित्य टोले. मागच्या सामन्याचा विचार केला तर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आदी यांच्या माध्यमातून दुसरे षटक हाताळण्यासाठी दाखल झालेत. पहिला चेंडू आदी टू अनिकेत. यावेळेस समोर बदल आली त्याचा चांगला उपयोग. क्षेत्ररक्षण अडवण्याचा तर खूप चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू जो गेला सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत विचार केला 1-12 या आकड्यावर. षटकातील दुसरा चेंडू आधी घेऊन येत आहेत त्यांच्या समोर फलंदाजीसाठी अनिकेत. अजूनही विचार केला तर खूप धावा बनवायच्या आहेत टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. धावसंख्येवर थोडं लक्ष टाकूया. 1-12 पुढील चेंडू आधी. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 22च्या स्वरूपात ही सिंगल. टीमची टोटल 1-13 या आकड्यावर. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. नक्कीच पॉवर प्लेच्या अनुषंगाने साजेल अशी गोलंदाजी करतायत गोलंदाज आधी. यावेळेस बॅकफुटवर गेले हलक्या हाताने कट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडं गचाल क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 2 धावा तिथे पाहायला मिळतील टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघासाठी. हे 2 फलंदाज जर नक्की चांगली फलंदाजी केली एक पार्टनरशिप बिल्डअप केली तर आपल्या संघाला विजयाचं द्वार खुलं करून देऊ शकतात. अनिकेत आणि त्यांच्या सोबतीला सुमित. नेक्स्ट बॉल आधी टू सुमित. यावेळेस फटका दमदार आहे. फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी षटकार. षटकाराला षटकाच्या मदतीने टीमची टोटल 21 या आकड्यावर. षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज आधी टू सुमित. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी. त्याचप्रमाणे पहिल्या डावाचा विचार केला तर सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली होती टीम देवगाव टायगर्स संघाकडून. यावेळेस फटका दमदार आहे. सीमारेखा पार. अजून एक मोठा प्रहार. 6 धावा षटकार. आक्रमण चढवलं जात आहे गोलंदाज आदी यांच्यावर. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 27. 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज आदी यांनी ज्यामध्ये 2 षटकार एक 22च्या स्वरूपात सिंगल 2 धावा आणि एक चौकार. 18 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज आदी यांचा. सामना अजून संपलेला नाहीये कारण की फलंदाजीसाठी सुमित आणि अनिकेत आहेत. नक्कीच सामना खेचून आणू शकतात हे 2 फलंदाज.
शेवटचा चेंडू गोलंदाज आधी टू सुमित. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एका टप्प्यानिशी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. चेंडूवाला निर्धावच्या सहाय्याने षटक झाले संपन्न. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचते एक बाद 27 आकड्यावर. अठरा चेंडू 54ची आवश्यकता. टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघासाठी नक्कीच आव्हान छोटं नाहीयेत, कारण की तितक्याच ताकदीचे गोलंदाज समोर आहेत टीम देवगाव टायगर्स संघाकडून. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. गोलंदाज आकाश अक्षय अक्की. 18 चेंडू 53ची आवश्यकता टीम बेलपाडा क्रिकेट संघासाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अक्की होत आहेत दाखल. पाहूया त्यांची कामगिरी कशा प्रकारची असेल. फलंदाज अनिकेत. यावेळेस झेलची संधी होती, परंतु झेल झालेला नाहीये. दरम्यान एक चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल एक बाद 31 आकड्यावर. नक्कीच धावा येत आहेत. धावांवर कुठेही विचार केला तर ब्रेक लागत नाहीये. टीम देवगाव संघाकडून पहिल्या चेंडूवर यावेळेस अक्षय यांना चौकार आपण पाहतोय. नक्कीच कमबॅक करून देण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि साजेल अशी कामगिरी नक्कीच करतील अक्षय. यावेळेस फटका दमदार फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत खाली, जज करतायत आणि झेल झालाय संपन्न. मोठ आशेचा किरण. फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट. अनिकेत येत आहेत माघारी. यावेळेस संघ कर्णधार तारणहार फलंदाज राहुल सोमने मैदानात दाखल झालेला आहे. नक्कीच असा ताकदीचा हा फलंदाज आहे, इथूनही सामना खेचून आणू शकतो. गोलंदाज अक्की टू राहुल. पहिला चेंडू फटका फसलाय. बॅक टू बॅक विकेट्स गोलंदाज अक्षयसाठी. राहुल सोमने बॅक टू द पवेलियन.
बॅक टू बॅक विकेट्स. एक पहिल्या चेंडूवर चौकार आला होता परंतु पुढे कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळतंय. दोन मोठे फलंदाज बेलपाडा संघाचे अक्षय यांनी माघारी परतवून लावले. पहिल्यांदा विचार केला तर अनिकेत आणि त्यांच्या सोबतीला मोठे बंधू राहुल या दोन फलंदाजांना माघारी परतवून लावलंय. अक्की हॅट्रिक फलंदाज महेश. विचार केला तर फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येतात, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खाली आणि इथं विचार केला तर फलंदाज अक्की हॅट्रिक कंप्लीट. पहिल सामन्यातील आमदार चषक 20-25 पहिली हॅट्रिक गोलंदाज अक्षय यांच्या माध्यमातून. अक्कीसाठी 101 ब्रदर्स यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज. जी हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली त्या हॅट्रिक साठी दौलत तुपे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर कोणताही झेल घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बाबू झुंजारराव साठी झुंजारराव यांच्याकडून. इथे विचार केला तर सुंदर अशी गोलंदाजी करतायत अक्षय. बॅक टू बॅक 4 चेंडू आणि 4 विकेट्स त्याच्या माध्यमातून. खूप मोठा कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू 4 विकेट्स. विचार केला तर सुंदर अशी गोलंदाजी अक्षय कमबॅक करून देतोय. या बॉलात एक विकेट मिळाली ते अमोल कटोरे आणि दादू झुंजारराव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं असतं परंतु चेंडू निर्धाव. षटक झाले संपन्न. या षटकाचा विचार केला तर हे षटक टर्निंग पॉइंट ठरू शकतं. या सामन्यामध्ये 12 चेंडू 50 ची आवश्यकता टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघासाठी. बेलपाडा क्रिकेट संघासाठी अक्की अक्की आणि अक्की मैदानाच्या 4ही बाजून अक्की या नावाचा जयघोष केला जातोय. कामगिरी तशा प्रकारची राहिली. हॅट्रिक आणि तब्बल विचार केला तर 4 विकेट्स त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. षटक सुंदर असं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चौथं षटक हाताळण्यासाठी मैदानात गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. तर पुन्हा एकदा त्यांचे छोटे बंधू आदी. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत असले तरी काहीही फायदा नाही. चेंडू गेला सीमारेखा पार. 6 धावांसाठी मोठा प्रहार. षटकार. आधी यांच्यावर विचार केला तर आक्रमण चढवलं जात आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक 6 धावा त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरं चेंडू हाताळण्यासाठी येत आहेत आधी. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक टप्पा पडून चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आलाय आणि
धावसंख्या जाऊन पोहोचले 5 बाद 37 या आकड्यावर. एका ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट आणि फक्त 4 धावा. गोलंदाज अक्षय यांनी यावेळेस पुन्हा एकदा विचार केला तर टप्पा पडतोय तसा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू. उर्वरित या षटकातील विचार केला तर 3 चेंडू शिल्लक. छोटासा कमबॅक तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आधी यांचा पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ला होता, परंतु 2 निर्धाव त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेस हवेमध्ये डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज येत आहेत आणि साधा सोपा झेल. यावेळेस ड्रॉप. नक्कीच विचार केला तर हेच सौंदर्य आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. कधी कठीण झेल सोपा होतो म्हणजे क्रिकेट, कधी सोपा झेल कठीण होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट 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 क्रिकेटचा हा महासंग्राम. आमदार चषक 20-25. अजूनही 43 ची आवश्यकता. यावेळेस स्विंग मिस. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज आधी चांगली कामगिरी करतायत. शेवटचा चेंडू. गोलंदाज आधी टू विलास. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडला, थोडासा वळला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. निर्धावची सांगता. ची आवश्यकता. टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ एका ओव्हर मध्ये संपूर्ण सामना आपल्या दिशेने झुकवला होता. टीम गोलंदाज अक्षय यांनी तब्बल 4 विकेट्स. बाबू येतात गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक आदळण्यासाठी. पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू. जसा चेंडू पळतोय तसा वळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज बाबू यांच्या माध्यमातून. यावेळेस पुढे सरसावले, परंतु मागे यष्टीरक्षक चपलाई दाखवली. फलंदाज सुमित बॅक टू द पवेलियन. यावेळेस विचार केला तर खूपच वळला हा चेंडू आणि अवांतरचा इशारा. पंच धर्मेंद्र वर्मा सर आम्हाला कळवत आहेत. अवांतरच्या साह्याने टीमची टोटल 6 बाद 39. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः खाली येतात आणि निशांत यावेळेस मैदानाच्या साथ सोडतायत. फलंदाज निशांत बॅक टू द डगआउट.
विचार केला तर दुसरी हॅट्रिक गोलंदाज बाबू यांनी कंप्लीट केली. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहे तो पुन्हा एकदा तेच समीकरण. ज्या प्रकारची गोलंदाज 4 चेंडू 4 विकेट्स. गोलंदाज बाबू यांच्यासाठी 101 ब्रदर्स यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी गोलंदाज अक्षय यांनी केली त्याच पावलावर पाऊल ठेवून बाबू 4 चेंडू आणि 4 विकेट्स. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आला निर्धाव आणि हा सामना गमावला जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघ. विजयी संघ टीम जय हनुमान देवगाव टायगर्स मनपूर्वक शुभेच्छा.